टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक आणि निफाड तालुक्यामध्ये संततधार आणि मुसळधार पाऊस होत आहे। तर ह्या दारणा आणि गंगापूर धरणामधून पूर पाण्याचा जो आहे तर तो विसर्ग करण्यात येत आहे गोदावरी नदी पात्रामध्ये। आता आपण निफाड तालुक्यातील सायखेडा या ठिकाणी आहोत। या ठिकाणी पाहू शकतात का मोठ्या प्रमाणामध्ये जलपर्णीचा जो आहे तर तो विळखा ह्या गोदावरी नदीला जो आहे तर तो काही दिवसांपूर्वी होता। मात्र जे काही या ठिकाणी पुराचं पाणी आलं यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या जलपर्णी जे आहे तर त्या वाहून गेल्यामुळे गोदावरी नदीने या ठिकाणी मोकळा श्वास घेतल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर हे पूर पाणी जे आहे तर ते शेतामध्ये नदीलगत असलेल्या शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे या ठिकाणी शेतांना सुद्धा तलावाचं स्वरूप जे तर ते प्राप्त झालेलं आहे। आणि या ठिकाणी जे काही विद्युत पोल आहेत तर ते डिप्या सुद्धा या पाण्यामध्ये असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वीट भट्ट्यांचा व्यवसाय जो आहे तर तो केला जातो। तर ह्या वीट भट्ट्यांना सुद्धा विळखा घातल्याचं ह्या गोदावरी नदीच्या पाण्याने पुराच्या पाण्याने विळखा घातल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि हे संपूर्ण या पूर पाण्यामुळे ज्या काही जलपर्णी तर त्या वाहून गेल्यामुळे या ठिकाणी गोदावरी नदीने मोकळा श्वास घेतल्याचं चित्र या पाहायला मिळत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, सायखेडा, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।